कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकात प्रसिद्ध विचारवंत ग.प्र. प्रधानपासून ते कॉम्रेड डॉक्टर मेहबूब सय्यद यांच्यापर्यंत एकूण 11 नव्या व जुन्या अभ्यासू विचारवंतांच्या प्रेरणादायी मुलाखती असून या पुस्तकात गेल्या 75 वर्षाचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास विषयक माहिती असून येणाऱ्या पिढीकरता हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे असल्याचं मत प्रसिद्ध विचारवंत तथा समीक्षक डॉक्टर प्रकाश मोगले यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले। कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकावर कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने आयोजित परिसंवादात डॉक्टर मोगले बोलत होते। नॉम चॉम्स्की हे विचारवंत असं म्हणतात की लेखकानं सत्य सांगितलं पाहिजे। 2 लेखकानं हे सत्य सत्तेला सांगितलं पाहिजे। आणि 3 लेखक ज्या लोकांच्या वतीनं बोलत असतो त्यांना सोबत घेत हे सत्य सांगितलं पाहिजे। कॉम्रेड सुभाष थोरात यांनी विचारवंतांच्या मुलाखती या मुलाखतवजा पुस्तकामध्ये एकूण 11 विचारवंतांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। तर हे विचारवंत कोण आहेत? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे असं ज्यांना वाटत होतं असे ग.प्र. प्रधान असतील, बाबा आढाव असतील, यशवंत मनोहर असतील, नागनाथ कोत्तापल्ले असतील, गोपू देशपांडे असतील, विद्युत भागवत असतील, यासारखे अनेक विचारवंतांच्या स्वतंत्र भारताबद्दलच्या भूमिका काय आहेत याच्याबद्दलच्या मुलाखती यामध्ये त्यांनी संकलित केलेल्या आहेत। आजचा काळ हा प्रतिक्रांतीचा चढाईचा काळ आहे। अशा कालखंडामध्ये या मुलाखतींच्या माध्यमातून आपणाला माणसानं माणसाच्या चालवलेल्या समग्र पिळवणुकीपासून एक समग्र मुक्ती मिळवण्याचं काम या विचारांच्या प्रकाशात आपल्याला करायचं आहे। म्हणून कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकावरती कल्चरल असोसिएशन नांदेड यांचे श्री माहुरे आणि राजेंद्र गोनारकर यांनी हा परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला असावा असं मला वाटतं। पुस्तकाच्या निमित्तानं नव्या पिढीला किंवा लेखकांना काय सांगाल? या पुस्तकाच्या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल। ही जाणीव कधी होते? तर शिकल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर, ज्ञान मिळवल्यानंतर। ह्या लोकांनी शिकावं, ज्ञान मिळवावं आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करावा, स्वतःचे हक्क मिळवावेत यासाठी त्यांनी संघर्ष करावा, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो। सुभाष थोरात हे अत्यंत प्रामाणिक असे कार्यकर्ते होते। त्यांनी कविता लिहिल्या, वर्तमानाची बखर नावाचा लेखसंग्रह लिहिला, त्यानंतर परिवर्तनाचा वाटसरू, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यांच्यासाठी त्यांनी समाजातील अनेक मान्यवर विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या। या मुलाखतीपैकी जवळजवळ 11 मुलाखतींचं पुस्तक असलेलं विचारवंतांच्या मुलाखती हे त्यांचं एक पुस्तक आहे। याच्यामध्ये ग.प्र. प्रधान यांच्यापासून ते मेहबूब सय्यद यांच्यापर्यंत नव्या जुन्या अशा अभ्यासू विचारवंत माणसांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। या मुलाखती म्हणजे महाराष्ट्राचा आधुनिक इतिहासच आहे। गेल्या 75 वर्षाचा इतिहास या पुस्तकामधून आपल्याला लक्षात येतो, कळतो की ग.प्र. प्रधानांवर लहानपणी कसे संस्कार झाले, त्यांचे गुरुजी कोण होते, कसे शिकवले आणि आताचा कालखंड कसा आहे। स्वातंत्र्य मिळवण्याच्या वेळी यांच्यासमोर एक ध्येयवाद होता की आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं, स्वातंत्र्यानंतर इथलं जनजीवन सुखी होईल, आनंदी होईल, खुशी होईल। परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळे प्रश्न न सुटल्यामुळं ही माणसं निराश झालेली आहेत। म्हणून ग.प्र. प्रधान यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की मी समाधानी नाही, आमची सगळी स्वप्न साकार होतील असं वाटलं होतं पण ती झाली नाहीत, ही मला खंत आहे, ही मृत्यूपूर्वी त्यांनी व्यक्त केलेली खंत आहे। या अशा मुलाखती तर त्यांच्या आयुष्याची जडणघडण कशी झाली, त्यामुळं या 11 लोकांचं आत्मकथनही आपल्याला बघायला मिळते, त्यांच्यावर संस्कार कुणी कसे झाले आणि त्याचबरोबर त्या कालखंडाची त्यांनी केलेली समीक्षा ही आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं जे कोणी चळवळी करू इच्छितात
किंवा समाजासाठी तळमळीनं काम करू इच्छितात, या सर्वच कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला एकतर दिशाही कळून येते आणि त्याबरोबर आपल्याला कशी पुढची वाटचाल करावी याचा ध्येयवादही कळतो, मार्गदर्शन मिळते. असं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. सर्वांनी आवर्जून वाचावं ही विनंती. कॉम्रेड सुभाष थोरात यांनी महाराष्ट्रातील 11 विचारवंतांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. याचं एक पुस्तक प्रकाशित झालं विचारवंतांच्या मुलाखती म्हणून. त्या विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकावर परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. अध्यक्षस्थानी होते नंदन नांगरे, निवृत्त शिक्षण संचालक, आणि यावर बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं अहिल्यानगर येथील कॉम्रेड महबूब सय्यद सर आणि नांदेड येथील सुप्रसिद्ध विद्रोही कवी आदरणीय प्रकाश मोगले सर. आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली होती कॉम्रेड किरण मोघे यांची. आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम झाला. या विचारवंतांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला जी दिशा घ्यायची आहे परिवर्तनवादी चळवळीची, त्याच्यापुढे काय आव्हानं आहेत आणि गेल्या 70 वर्षांमध्ये ही चळवळीची वाटचाल कशी झालेली आहे, हे विविध विचारवंतांच्या माध्यमातून, त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या विचारातून प्रकटलेल्या ह्या मुलाखतीच्या बद्दल सविस्तर विवेचन या वक्त्यांनी केलं. आणि या चळवळीला विशेषतः आंबेडकरी चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळ याच्यामध्ये समन्वय होऊ शकतो का, अजेंडा आणि ध्येय धोरण एक आहे पण मार्ग भिन्न आहेत, पण मार्ग भिन्न जरी असले तरी काही बाबतीमध्ये एकत्र येऊन आपल्याला हा जो लढा आहे संविधान बचावाचा, संविधानिक मूल्य रुजवणुकीचा, तो पुढे नेता येतो का, असा एक सकारात्मक विचार या परिसंवादामधून निर्माण झाला. आणि मला वाटतं हे या परिसंवादाचं यश आहे.